नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधव, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी महत्त्वाचे अपडेट आहे. मित्रांनो, अनेक महिन्यापासून पेन्शन मिळत नाही, त्याबाबत मोठे अपडेट आलेले आहे. तर मित्रांनो, आता जर या ठिकाणी पेन्शन मिळाले नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे. प्रशासनाविरोधात या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील अनेक दिव्यांगांचे अनुदान रखडलेले आहे. तीव्र आंदोलन करणार असल्याचे संघटनेने या ठिकाणी सांगितलेले आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांतील पात्र लाभार्थ्यांना गेल्या काही महिन्यापासून अनुदान व पेन्शन मिळालेले नाही. त्यामुळे दिव्यांग बांधवांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत सावली दिव्यांग संघटनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष चांद कादर शेख यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांना निवेदन देत प्रलंबित अनुदान तात्काळ वितरित करण्याची मागणी केली आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय पेन्शन योजनेतील अनेक पात्र लाभार्थ्यांना अद्याप आर्थिक मदत मिळालेली नाही. परिणामी अनेक दिव्यांग नागरिकांवर उपासमारीची व आर्थिक संकटाची वेळ आली आहे. शासनाने स्पष्ट आदेश असतानाही लाभार्थ्यांना अनुदान न मिळाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. राज्य शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाने 4 मे 2026 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार GR या योजनांची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणे जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या नियंत्रणाखाली सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. कोणताही लाभार्थी वंचित राहू नये याची जबाबदारी प्रशासनाची असल्याचे या GR सांगितलेले आहे. तर सावलीचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी निदर्शनास आणून दिले आहे. तर दिव्यांग बांधवांना औषधोपचार, शिक्षण, प्रवास व दैनंदिन गरजांसाठी पेन्शनवर अवलंबून राहावे लागत असल्याने प्रलंबित अनुदानाचा त्यांना मोठा फटका बसत असल्याचे सचिव नवनाथ औटी यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना तात्काळ सूचना देऊन प्रलंबित अनुदान वितरित करावे आणि एकही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे. दिव्यांगांचे अनुदान 4 मे 2026 रोजी शासन परिपत्रक काढून पेन्शन वितरणात दिरंगाई होत असल्याने प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी आहे. लवकरात लवकर अनुदान वितरित न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, जिल्हाधिकाऱ्याकडे या ठिकाणी आता मागणी करण्यात आलेली आहे. तर राज्यातील अनेक दिव्यांग बांधवांना पेन्शन मिळालेले नाही, तर दिव्यांगांचे अनुदान रखडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तर या ठिकाणी कधी हे पेन्शन वितरित होईल त्याबाबत आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेले आहे. मित्रांनो, दिव्यांग योजनेपासून वंचित राहिल्यास या ठिकाणी अधिकारी जबाबदार राहणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. तसा GR सुद्धा काढलेला आहे, परंतु अजूनपर्यंत या ठिकाणी प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही. बांधव तसेच निराधार बांधव पेन्शनपासून वंचित राहिलेले आहेत. तर त्याबाबत माननीय बच्चू कडू यांनी सुद्धा दखल घेतलेली आहे आणि त्यांनी सांगितले की दिव्यांग बांधवांचे निराधारांची जर पेन्शन मिळाली नाही तर 19 मे रोजी मंत्रालयात आंदोलन करण्यात येईल. तर अशा पद्धतीने आता पेन्शनबाबत महत्त्वाची अपडेट होती. राज्यामध्ये अनेक दिव्यांग बांधवांना पेन्शन मिळालेले नाही, तर ते लवकरात लवकर मिळावे यासाठी आता विविध पद्धतीने प्रयत्न होत आहे. कालच नागपूर या ठिकाणी दिव्यांग बांधवांचे आंदोलन केले. त्या ठिकाणी मुख्यमंत्री कार्यालयावर त्यांनी मोर्चा नेला होता. तर त्या ठिकाणी मुख्यमंत्री कार्यालयातील जे सचिव होते त्यांनी मंत्रालयात फोन करून याबाबत चौकशी करण्यात यावी आणि दिव्यांग बांधवांना लवकरात लवकर पेन्शन वाटप करण्यात यावे असे सांगितलेले आहे. त्यामुळे आता या ठिकाणी पेन्शन लवकरात लवकर वितरित होण्यासाठी गती मिळालेली आहे. अनेक ठिकाणी हे आंदोलन होत आहे. त्यामुळे आता पुढील आठवड्यात तरी दिव्यांग बांधवांचे पेन्शन मिळावे हीच अपेक्षा आहे. तर मित्रांनो, अशाच पद्धतीने पेन्शनबाबतच्या तसेच इतर योजनाबाबतच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.